इथं माझ्या लाडक्या बहिणी पण आहेत. कुणीतरी चर्चा करते की लाडक्या बहिणीचे पैसे बंद होणार, अजिबात बंद होणार नाही. फक्त ज्यांचं उत्पन्न 2,40,000च्या 20,000 महिना त्याच्या आत ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना मिळणार. आता काहींचा ऊस जातो 400 टन तरी आमचे 1,500 रुपये घेतात. काहींचा जातोय 200 टन. तसं नाही बाबांनो. जे झाडू पोतना करतील, जी धुणं भांडी करतील, जी स्वयंपाक वेगवेगळ्या घरामध्ये जाऊन करतील, जी कुरपणीला जातील, जी झोपडपट्टीत राहतील, गरीब महिला, त्याकरता ही योजना आहे. आणि ते मी खरं तुम्हाला सांगतो, मागे आम्हाला वेळ कमी मिळाला, आम्ही येईल त्याचा फॉर्म अर्ज त्या ठिकाणी केला. माझ्याकडे तक्रार पत्रकारांची आली, खरी खोटी मी तपासून बघायला सांगितलं. त्या बांगलादेशमधल्या काहीतरी 2-3 आल्या, त्या भावानंदी आमचे पैसे घेतले. पण ते खरं का खोटं अजून तपासतोय. लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट समोर आलेली आहे. काही अशा महिला आहेत की ज्या अपात्र ठरणार आहे. फेब्रुवारीचा हप्ता फक्त त्याच महिलांना मिळणार आहे. आणि फेब्रुवारीचा हप्ता कधी जमा होणार आहे तर ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्याचबरोबर काही महिलांना डबल फायदासुद्धा होणार आहे. तर कशा पद्धतीने हे सर्व होणार आहे ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. त्याचबरोबर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब देखील करायचं आहे. बघा, लाडकी बहीण योजना जी आहे हिच्याबद्दल सर्वत्र चर्चा चालू आहे. सध्या जानेवारीचा हप्ता जवळजवळ 50-60% महिलांच्या अकाउंटला जमा झालेला आहे. तरीसुद्धा काही महिला अशा आहेत की त्यांना अजूनही जानेवारीचा हप्ता मिळालेला नाही. तर त्यांनी काय करायचं आहे, कशा पद्धतीने आपल्याला हा हप्ता मिळवता येईल हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्याचबरोबर ज्यांना अजून एकही हप्ता मिळालेला नाही तर त्यांनी काय करायचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, फेब्रुवारीचा हप्ता जो आहे तो आपल्याला कधीपर्यंत मिळणार हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. जुलै महिन्यापासून, जुलै 2024 पासून लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे. बऱ्याच जणांच्या मनामध्ये असा प्रश्न आहे की ही योजना आम्हाला खोटी वाटते, ही योजना बंद होणार असं वाटतं, किंवा या योजनेमध्ये पैसे मिळणार नाही असं आम्हाला वाटतंय. सध्या निवडणुका वगैरे झालेल्या आहेत आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा चर्चांना उधाण आलेलं आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं की आता ही योजना जी आहे ती हळूहळू बंद होणार आहे. खरं तर आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या महिलांसाठी ही योजना जी आहे ती काढण्यात आलेली आहे. पण जवळजवळ 50% महिला अशा आहेत की त्या आर्थिकदृष्ट्या त्यांची परिस्थिती चांगली आहे, तरीसुद्धा त्यांनी फॉर्म भरलेले आहे आणि तरीसुद्धा त्यांना हे पैसे जे आहे ते येत आहे. आणि त्याच्याचमुळे ही लाडकी बहीण योजना जी आहे तर निवडणुकांनंतर या योजनेमध्ये थोडंसं आपल्याला वेगळं चित्र बघायला मिळत आहे. बऱ्याच जणी जे आहेत तर त्यांचे फॉर्म जे आहे ते रिजेक्ट केले जात आहे. अप्रूव्ह झालेले फॉर्म त्यांना पैसेसुद्धा आलेले, पण सध्या ते नावं जे आहे ती काढण्यात येत आहे. आणि असं म्हटलं जातं आहे की एप्रिल महिन्यापर्यंत, बघा, एप्रिल 2025 पर्यंत साधारणतः सर्व जे पात्र महिला आहेत, निकष जे दिलेले आहेत, अटी ज्या आहेत, त्यांच्यामध्ये पात्र ज्या महिला आहेत तर त्यांचीच नावं जी आहे ती एप्रिल महिन्यापर्यंत या लाडकी बहीण योजनेसाठी असणार आहे. बाकीच्या सर्व महिलांना अपात्र ठरवलं जाईल. आणि त्याच्यामुळे सध्या एक एक करून जे फॉर्म जे आहेत त्यांचं चेकिंगसुद्धा सुरू आहे. कुठे ना कुठे काही जिल्ह्यांमध्ये असं झालेलं आहे की बऱ्याच लाडक्या बहिणींना हे पैसे जे आहेत ते येणं बंद झालेलं आहे. जानेवारीचा हप्ता बऱ्याच महिलांना आलेला नाही आहे. तर जानेवारीचा हप्ता ज्या महिला अशा आहेत की खरोखर त्या गरीब आहेत, त्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये आहे, तर त्यांनी काय करायचं आहे आणि त्यांना जानेवारीचा हप्ता मिळालेला नाही आहे तर त्यांनी काय करायचं आहे. सर्वात प्रथम तुम्हाला मी सांगते, बँकेचं जे तुमचं बँक अकाउंटचं नाव जे आहे आणि त्याचबरोबर तुमचं आधार कार्डवरचं नाव जे आहे हे सर्वात प्रथम तुम्ही चेक करायचं आहे. तुमचं उत्पन्न जर 2.5 लाखाच्या आतमध्ये असेल तर तुम्हाला नक्की लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार. पण त्याच्यासाठी तुम्ही तुमचं नाव, बँक अकाउंटचं जे नाव आहे ते नाव आणि आधार कार्डवरचं नाव जे आहे ते नाव, हे दोनही कुठेही मिसमॅच होता कामा नाही आहे. जर असं होत असेल तर तुम्ही तुमचं नाव जे आहे त्याच्यामध्ये काही तुम्हाला चेंजेस करावेसे वाटत असतील, म्हणजे काहीतरी बदल आहे. आपल्या बऱ्याच महिलांचं असं झालेलं आहे की लग्नानंतरचं नाव जे आहे ते आपण बँक अकाउंटमध्ये काढतो, आधार कार्डवरचं नाव आपलं पहिलंच आहे म्हणजे वडिलांकडचं आहे. तर ह्या मिसमॅच गोष्टींमुळे बऱ्याच महिलांना लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता मिळालेला नाही. आता अशासुद्धा काही बहिणी आहे की ज्यांचं 2.5 लाखाच्या पुढे उत्पन्न आहे, 4 चाकी वाहन आहे, परिस्थिती खूप चांगली आहे,
चांगली म्हणण्यापेक्षा हालाकीची परिस्थिती नाही आहे अशा ज्या महिला आहेत त्यांना खरंच सरकार जे आहे ते कमी करत आहे. त्याच्यामुळे अशा ज्या महिला असतील की त्यांना जानेवारीचा हप्ता मिळालेला नाही, पण त्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वरती आहे, त्यांना काही बाहेर म्हणजे त्यांच्या पतीचं उत्पन्न किंवा ते आयकर भरत आहे किंवा त्यांच्याकडे 4 व्हीलर आहे, अशा महिला ज्या आहेत त्यांचं खरोखरीत्या नाव जे आहे ते कमी करण्यात येत आहे. त्याच्यामुळे अशा महिलांनी आपल्याला लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता भेटेल किंवा नाही याच्याबद्दल थोडीशी शंका आहे. कदाचित तुमच्याही बाबतीत काही झालं असेल गोंधळ, तर तुम्हाला नंतर मिळू शकतात पैसे. म्हणजे फेब्रुवारीमध्ये तुम्हाला 1500 + 1500 असे सुद्धा मिळू शकतात आणि एखाद्या वेळी तुमचं नाव जे आहे ते यादीतून काढण्यातसुद्धा आलेलं असू शकतं. पण ज्या महिलांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये आहे त्यांनी सर्वात प्रथम बँकेतलं नाव जे आहे ते आणि आधार कार्डवरचं नाव जे आहे ते सर्वात प्रथम चेक करून घ्या. तुमचं जर उत्पन्न कमी असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे हमखास मिळणार आहे. मग ते तुम्हाला फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा मिळू शकतात. 1500 + 1500 असे 3000 रुपये मिळू शकतात. आता बऱ्याच जणींचा असा सुद्धा प्रश्न आहे की हे पैसे आम्हाला 2100 रुपये कधीपासून मिळणार. तर बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये 2100 रुपये मिळणार ही बाब तर खरी आहे, पण अजून त्याचा निर्णय झालेला नाही. मार्चमध्ये जेव्हा सर्व गोष्टी ज्या आहेत आपले आर्थिक व्यवहार आर्थिक नियोजन जेव्हा होईल तर त्याच्यामध्ये या गोष्टी ज्या आहेत त्या ठरवण्यात येतील आणि तेव्हाच आपल्याला लाडकी बहीण योजनेचा हप्ता 2100 येणार की 1500 येणार ते कळणार आहे. पण साधारणतः एप्रिल महिन्यामध्ये आपल्याला हा हप्ता जो आहे तो 2100 येऊ शकतो. बघा, ज्या महिला पात्र आहे त्यांच्यासाठी ही गुड न्यूज आहे. ज्या महिला अपात्र आहे त्यांच्यासाठी अशी न्यूज आहे की आपण जर अपात्र असाल तरीसुद्धा आपण फॉर्म भरलेला असेल तर साधारणतः आपल्याला एप्रिल महिन्यापर्यंत हे लाडकी बहीण योजनेचे पैसे येऊ शकतात. नंतर आपली नावं जी आहे ती हळूहळू कमी करण्यात येऊ शकतात. त्याच्यामुळे अशा महिलांनी सावध राहा ज्या अटींमध्ये बसत नाही आहे, निकषांमध्ये बसत नाही आहे. तर अशा महिलांनी काहीही करू नका. जोपर्यंत तुम्हाला पैसे येत आहे तोपर्यंत घ्या. ज्या दिवशी तुमचे पैसे बंद होतील तेव्हा समजून जा की आपण या लिस्टमधून बाहेर पडलेलो आहोत. कारण काय आहे की सध्या ही चाचणी चालू आहे. आपण जे निकषांमध्ये बसत नाही आहोत तर त्या महिलांची नावं जी आहे ते काढण्याचं काम चालू आहे. सर्व आपलं बघा, आधार कार्ड असेल तर याच्यावरती बरीचशी डिटेल्स येते आपली. कारण आधार कार्ड लिंकिंग हे त्याच्यासाठी आहे की आपलं उत्पन्न किती आहे, आपल्याला महिन्याला किती पैसे येतात, आपल्या अकाउंटला किती उलाढाली होतात, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सरकारपर्यंत पोहोचत असतात, बँकेपर्यंत पोहोचत असतात. त्याचबरोबर RTO थ्रूसुद्धा इन्फॉर्मेशन घेतली जाते. कुणाच्या नावावरती 4 चाकी वाहन आहे, कुणाच्या घरी 4 चाकी वाहन आहे, हे सुद्धा RTO कडून या गोष्टी जमा होत आहे. आणि त्याचबरोबर आयकर इन्कम टॅक्स जे आहेत, इन्कम टॅक्सचे जे ऑफिसेस आहेत तर तिकडून सुद्धा ही इन्क्वायरी केली जात आहे की कोण नक्की इन्कम टॅक्स भरतंय. हा जो डेटा आहे तो जर मॅच झाला आपला त्यांच्यासोबत तर मग आपल्याला हे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळू शकत नाही, कारण आपण त्यांचे निकष अटी असतील तर त्यांच्यामध्ये बसत नसाल म्हणून. तर त्याच्यामुळे एक बेसिक गोष्ट आहे की जे आपण सर्वांनी समजून घ्यायची आहे की तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता आलेला नसेल आणि तुमची जर परिस्थिती खूप चांगली असेल, तुमचं उत्पन्न जास्त असेल तर लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला मिळणार नाही आहेत. पण अशाही काही महिला आहेत, अशा माझ्या बऱ्याचशा बहिणी आहेत की ज्यांचं उत्पन्न खरंच कमी आहे, ज्यांना खरंच गरज आहे. तर त्या महिलांनी एकदा बँकेमध्ये जाऊन कृपया चेक करा की आपलं नक्की आधार कार्डवरचं नाव काय आहे आणि आपलं अकाउंटवरचं नाव काय आहे. खरं तर तुम्हाला हे बँकेमध्ये जाऊन चेक करण्याची गरज पण नाही. तुम्ही घरीच आधार कार्ड आणि बँकेचं जे पासबुक आहे त्याच्यावरती आपलं नाव चेक करून घ्या. जर ते मिसमॅच होत असेल तर बँकेमध्ये जाऊन ते चेंज करा किंवा तुमचं आधार कार्डवरचं चेंज करायचं असेल तर ते तुम्ही चेंज करा. आता बऱ्याच जणी ज्या आहेत तर त्यांचं काय झालेलं आहे, जो आपलं आधार लिंकिंग जे आपण म्हणतो तर ते सुद्धा इनॅक्टिव्ह झालेलं आहे. म्हणजे अगोदरचे पैसे आलेले आहेत, नंतर जानेवारीचे पैसे आलेले नाही किंवा डिसेंबरचे पैसे आलेले नाही. तर कधी बँकेमध्ये असं होतं की हे अकाउंट ॲक्टिव्ह असले तरीसुद्धा इनॅक्टिव्ह होतात आणि त्याच्यामुळे DBT मार्फत येणारा जो पैसा आहे तो आपल्याला येत नाही. असं झालेलं असेल तर ते सुद्धा तुम्ही बँकेत जाऊन चेक करू शकता आणि हे प्रत्येकाने चेक करा. कारण जर तुमचा अकाउंट जे आहे ते लिंक नसेल, आधार कार्ड जे आहे ते अकाउंटला लिंक नसेल तर अशा वेळी तुम्हाला पैसे येणार नाही आहेत. आणि हे हमखास होतं आहे, बऱ्याच महिलांच्या बाबतीत हे होतं आहे. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा बँकेमध्ये जाऊन हे चेक करणं तुम्हाला अनिवार्य आहे. सर्वात प्रथम तर हे चेक करा की असं काही झालेलं आहे किंवा नाही. जर झालेलं असेल तर ते लिंक करून घ्या, म्हणजे तुम्हाला डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता जो आहे तो मिळून जाईल. आता यापुढे ज्यांना पहिल्यापासून हप्ताच आलेला नाही, जेव्हापासून ही योजना चालू झाली तेव्हापासून एकही रुपया मिळालेला नाही, तुमचं फॉर्म जो आहे तो अप्रूव्ह झालेला आहे, तरीसुद्धा त्या महिलांसाठी सुद्धा महत्त्वाची गोष्ट काय आहे, तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर असेल तर तुम्हाला हे पैसे जे आहे ते मिळणार नाही.
आता तुम्ही म्हणाल की बऱ्याचशा महिलांना मिळाले, आम्हाला का मिळणार नाही? तर बघा, जेव्हा तुम्ही फॉर्म भरले असतील आणि तेव्हा गडबडीच्या काळामध्ये बऱ्याच जणींचे फॉर्म जे आहे ते ॲप्रूव्ह करण्यात आले, निवडणुका होत्या, साहजिक गोष्ट आहे, हे फॉर्म ॲप्रूव्ह करण्यात आले आणि पैसेसुद्धा देण्यात आले. पण बऱ्याच जणी अशासुद्धा होत्या की ज्यांचे फॉर्म जे आहे ते ॲप्रूव्ह झाले नाही आणि त्याच कारणामुळे आपण ही आशा जी आहे ती सोडून द्या जर तुमचं उत्पन्न जास्त असेल तर. पण ज्यांचं उत्पन्न कमी आहे तर त्यांनी काय करायचं आहे बघा, लाडकी बहीण योजनेचा फॉर्म जर तुम्ही अगोदर भरलेला असेल आणि अजून 1ही रुपया तुम्हाला आलेला नसेल तर अशा महिलांनी सर्वात प्रथम बँकेत जायचं. बँकेत नक्की आपला आधार लिंक केलेला आहे किंवा नाही ते चेक करायचं. ते जर लिंक केलेलं नसेल तर तुम्ही ते लिंक करून घ्यायचं आहे बँकेमधून आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे DBT मार्फत पैसे जे आहे ते यायला सुरुवात होईल. माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.